प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे नद्या आणि समुद्राच्या पर्यावरणाला धोका असल्याचं बोललं जातं। महत्त्वाचं म्हणजे शाडूच्या मातीला पर्यावरण पूरक म्हटलं जातं आणि त्यामुळे अनेकांना शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठीचा आग्रह असतो। मात्र आता शाडूच्या मूर्तीबाबत आणि शाडूच्या मातीबाबत धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे। या अहवालात नेमकं काय आहे पाहूया। प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडू धोक्याची? नॅशनल केमिकल लॅबचा महत्त्वाचा रिपोर्ट। मूर्तींच्या विसर्जनावरून नवा वाद सुरू। गेल्या काही वर्षांपासून गणेश मूर्ती तसंच देवीच्या मूर्तींवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूची माती पर्यावरणपूरक असल्याचं बोललं जातं। मात्र आता नॅशनल केमिकल लॅबनं महत्त्वाचा अहवाल समोर आणलाय। त्यानुसार शाडू मातीमध्ये सोडियमचं प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा अधिक असल्याचं म्हटलंय। तुम्ही शाडू किंवा क्ले जर पाण्यात टाकला तर क्ले काय होतो, तो असा फुगतो, पाणी त्यात येतं आणि ते पाणी आल्यामुळे ते लेयर एकमेकापासून दूर येतात आणि त्यात असलेले एलिमेंट बाहेर येतात। त्यामुळे हे दोन्ही पदार्थ जर पाण्यामध्ये टाकले तर कंपॅरेटिव्हली पोल्युशन, ज्या याच्यात भाषेत आपण बोलतो पोल्युशन, हे क्लेच्या बाबतीत जास्त होण्याची दाट शक्यता आहे। शाडूची माती ही नदीमध्ये किंवा समुद्रात गेली की ती नैसर्गिक स्रोत बंद करते असाही एक अहवाल आहे। या व्यतिरिक्त या मातीमुळे जीवाणूंना देखील त्रास होतो, नदीतील गाळ वाढण्यास मदत होते, त्यामुळे नदीची खोली कमी होत असल्याची देखील चर्चा आहे। हा शाडू मातीमुळे जो सेडिमेंटेशन तयार होतो, जो गळ तयार होतो, तो जाऊन पूर्ण साठ्याला बसतो आणि त्याच्यामुळे गवत झाले, झाडे झाले, हे वरती ह्यांना जगणं कठीण होऊन हे सर्व मरून जातात। तर शेवटी मासांना तो त्रास होणार आहे, हा जो विषय आहे हा कोणी गृहीत धरला नाही। शाडू मातीच्या मूर्त्यांमध्येच असं नाही आणि त्याच्यामुळे निसर्गाला, खास करून समुद्राच्या तळाला, नैसर्गिक तळाच्या एकदम बेसला हानी जास्त होणार आहे। कोणत्याच गणेश मूर्ती या पर्यावरण पूरक नाहीत। शाडू असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असो, दोन्ही पद्धतीनं बनवलेल्या मूर्ती त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावातच झालं पाहिजे अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी करतायत। मंडळांना तसंच मूर्तिकारांना सातत्यानं शाडूच्या मूर्ती तयार करा असं सांगितलं जातं। मात्र शाडूच्या मातीमध्ये अनेक असे घटक आहे जे पाण्यात विघटन होत नाहीत आणि पाण्याला अधिक हानिकारक आहे असंही बोललं जातं। शाडू मातीमध्ये असे बरेच घटक आहेत की जे पर्यावरणपूरक नाही आहेत। मला असं वाटतं की ह्याच्यावर एक चांगल्या प्रकारे रिसर्च झाला पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन पुढे या उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता हा उत्सव अविरतपणे पुढे चालू राहायला पाहिजे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय, त्यानंतर नवरात्रोत्सवही येईल। मात्र त्याआधीच प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय असलेल्या शाडूच्या मूर्तींवरूनही आता वाद निर्माण झालाय। त्यामुळे यावर काय तोडगा निघतो हे पाहायला हवं। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।